नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण झटपट होणारी, बनवायला सोपी आणि तितकीच चविष्ट अशी रव्याची खीर बनवणार आहोत। चला तर मग बघूयात रव्याच्या खीरीसाठी लागणारे साहित्य। बारीक कट केलेले काजू आणि बदाम, बारीक खिसून घेतलेले खोबर, मनुके, विलायची आणि साखर। त्यानंतर आपल्याला एक मोठी वाटी तापवून घेतलेलं दूध घ्यायचं आहे। दुधावरची साय पण घ्यायचं आहे। त्यानंतर तूप आणि बारीक असा रवा हा आपल्याला भाजून घेतलेलाच घ्यायचा आहे। चला तर मग सुरुवात करूयात रव्याची खीर बनवायला। एक कढई घेऊन त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे। तूप आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। इथे आपले तूप गरम करून झालेले आहे। यामध्ये बारीक किसलेले खोबर घालून या खोबऱ्याचा कलर बदलेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपल्या खोबरचा कलर बदललेला आहे। आता आपण इथे बारीक कट करून घेतलेले काजू आणि बदाम घालून हे काजू आणि बदाम परतून घेऊयात। लो फ्लेम वरती परतायचे आहेत, कारण करपणार नाहीत म्हणून। आता यामध्ये आपण भाजलेला रवा घालून परतून घेऊयात। हा रवा आपल्याला 2 मिनिटे परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला तापवून घेतलेलं एक मोठी वाटी दूध घ्यायचं आहे। या दुधामध्ये साय पण टाकायची आहे। आता याला सारखं 5 मिनिटे हलवून घ्यायचं आहे। लो फ्लेम वरतीच ही रव्याची खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। रव्याची खीर देवाच्या नैवेद्यासाठी पण बनवू शकता। तसेच घरात काही चांगलं कार्य असेल तर गोडात रव्याची खीर शुभ मानलं जातं आणि आपल्याकडे कमी वेळ असतो। ही खीर आपल्याला कमीत कमी वेळात खूप लवकर बनवता येते। आता यामध्ये आपल्याला विलायची घालायची आहे। विलायची घातल्यामुळे या रव्याच्या खीरीला खूप छान चव येते आणि सुगंध पण खूप छान येतो। आता या रव्याच्या खीरीला उकळी आली की यामध्ये मनुके घालून घेऊयात। आता यामध्ये आपण साखर घालून घेऊयात। साखर ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तुम्हाला जर जास्ती गोड आवडत असेल तर जास्ती घालू शकता आणि कमी गोड आवडत असेल तर कमी पण घालू शकता। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। अशी सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग बघूयात झटपट होणारी, बनवायला सोपी आणि तितकीच चविष्ट अशी रव्याची खीर खाण्यासाठी तयार।
तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून धन्यवाद.